हॅलो फ्रेंड, आपलं एकदा पुन्हा स्वागत करतो. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मानसशास्त्राचे अत्यंत महत्त्वाचे 100 प्रश्न. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, मी महा-टी-ईटीची संबंधित व्हिडिओ बनवत असतो आणि आपण महा-टी-ईटीची तयारी करत असाल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून महत्त्वाचे अपडेट आणि अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्याला मिळत राहणार. तर चला सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1. मानसशास्त्र हे आत्म्याचे शास्त्र असे कोणी म्हटले? तर मानसशास्त्र हे आत्म्याचे शास्त्र असे ॲरिस्टॉटल यांनी म्हटले होते. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2. रिकामी जागा हे शतक मानसशास्त्राचे शतक मानले जाते. आता मानसशास्त्राचे शतक ते 21वे शतक हे मानसशास्त्राचे शतक मानले जाते. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3. ॲरिस्टॉटल यांनी कोणता ग्रंथ लिहिला? ॲरिस्टॉटल यांनी डी ॲनिमा हा ग्रंथ लिहिला होता. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 4. सायकोलॉजी हा शब्द कोणत्या भाषेतून तयार झाला आहे? तर हा ग्रीक भाषेतून तयार झालेला आहे, लक्षात ठेवायचं आपल्याला. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 5. मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र असे कोणी म्हटले आहे? तर मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या मॅकडीगल यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 6. मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र होय अशी व्याख्या कोणी केली? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे मॅकडूगल यांनी अशी व्याख्या केली होती. 7 नंबरचा प्रश्न आहे, कोणत्या शतकात शरीरशास्त्र व पदार्थविज्ञान यातील संशोधन व प्रगती मानसशास्त्राच्या विकासाला पोषक ठरली होती? याचं उत्तर आहे 19व्या शतकात. प्रश्न क्रमांक 8. कोणत्या वर्षी मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा सुरू झाली? तर मानसशास्त्राची जी पहिली प्रयोगशाळा आहे, पहिली प्रयोगशाळा ही 1879 साली सुरू झालेली आहे. लक्षात ठेवायचं अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि जर आपल्याला विचारलं की कोणत्या देशात सुरू झाली तर त्याचं उत्तर येणार जर्मनी. आणि कोणत्या मानसशास्त्रज्ञाने सुरू केली तर त्याचं उत्तर येणार विल्यम हुंट. आणि जर विद्यापीठ विचारलं तर त्याचं उत्तर येणार लाइप्झिग विद्यापीठ. लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 9 नंबरचा प्रश्न. मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात असे कोणी निदर्शनास आणले किंवा असे कोणी म्हटले? तर त्याचं उत्तर आहे फ्राईड यांनी असे म्हटलेले आहे की मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात. त्यानंतरचा 10 नंबरचा प्रश्न आहे, मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र असे कोणी म्हटले आहे? तर मानवी वर्तनाचे शास्त्र असे वॅटसन यांनी म्हटले आहे. लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न आहे 11 नंबरचा प्रश्न. मानव आणि मानवेतर प्राण्याची वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र असे कोणी म्हटले? किंवा मानव आणि मानवेतर प्राण्यांचे वर्तनाचे अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र असे कोणी म्हटले? उत्तर येणार मॉर्गन किंग आणि रॉबिन्स यांनी असे म्हटलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 12 नंबरचा प्रश्न. हे सूत्र कोणाचे आहे? वर्तन बरोबर उद्दीपक जीव प्रतिक्रिया म्हणजेच बी बरोबर SOR असे सूत्र कोणाचे आहे? असे सूत्र वुडवर्थ यांचे आहे. त्यानंतरचा 13 नंबरचा प्रश्न आहे, शैक्षणिक मानसशास्त्राचे उद्गाते म्हणून कोणाला ओळखले जाते? तर फ्रॉबेल, होबार्ड आणि पेस्टॉलॉजी यांना शैक्षणिक मानसशास्त्राचे उद्गाते म्हणून ओळखले जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. अध्ययन अध्यापनाशी संबंध असणारी मानसशास्त्राची शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय ही व्याख्या कोणी केली? ही व्याख्या CE स्किनर यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 15. शिकणाऱ्याच्या वर्तनाचा व त्या वर्तनाच्या मुळाशी असणारा प्रेरणेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र हो अशी व्याख्या कोणी केली? त्याचं उत्तर आहे जड. हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न 16 नंबरचा प्रश्न. अध्ययन म्हणजे अशी कृती की जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते अशी व्याख्या कोणी केली? तर अशी व्याख्या गॅरेट यांनी केलेली आहे. लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाची व्याख्या आहे सर्व. आणि लक्षात ठेवायचं एक बाब म्हणजे मानसशास्त्रात लेंथली क्वेश्चन विचारले जातात, शॉर्ट क्वेश्चन विचारले जात नाही. जास्तीत जास्त जे क्वेश्चन असतात ते लेंथली क्वेश्चन असतात, म्हणून आपल्याला शांत चित्ताने ते सोडवावे लागतात.
त्यानंतरचा 17 नंबरचा प्रश्न आहे, शिक्षण म्हणजे विकासशील असा वर्तन बदल होय, अशी व्याख्या कोणी केलेली आहे? तर अशी व्याख्या गेट्स यांनी केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 18 नंबरचा प्रश्न, अध्ययन प्रक्रियेची वैशिष्ट्ये. पहिली वैशिष्ट्ये, अध्ययन हे सहेतुक असते, कृतीद्वारे घडत असते आणि अध्ययन ही आजन्म चालणारी प्रक्रिया आहे. अध्ययन सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. 5 नंबरचा आहे, अध्ययनातून टिकाऊ स्वरूपाचे अपेक्षित बदल होतात. 6 नंबरचं वैशिष्ट्य आहे, सर्व प्राण्यांची अध्ययन सारखे नसते लक्षपूर्वक वाचायचं आहे आपल्याला. त्यानंतर 7वं वैशिष्ट्य आहे, अध्ययनामुळे आकलन होते. आता आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की यावर प्रश्न कशा प्रकारे विचारला जातो. आता यावर प्रश्न कसा विचारतात, खाली अध्ययन प्रक्रियेची वैशिष्ट्ये दिली आहेत, त्यातील आपल्याला चुकीचे विधान ओळखायचे. म्हणजे जे वैशिष्ट्य दिले आहे त्यातील एक वैशिष्ट्य नाही आहे याच्यात. पहिला ऑप्शन आहे, अध्ययनामुळे आकलन होते, आजन्म चालणारी प्रक्रिया आहे, सर्व प्राण्यांचे अध्ययन जे आहे सारखे असते आणि अध्ययन हे सहेतुक असते. त्यामध्ये 3 वैशिष्ट्ये आपले अध्ययन प्रक्रियेची वैशिष्ट्यामध्ये दिलेली आहे आणि यातील एक वैशिष्ट्य जे आहे ते चुकीचं वैशिष्ट्य आहे. ऑप्शन क्रमांक 3, सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते. कारण की सर्व प्राण्यांचे अध्ययन जे असते ते सारखे नसते, सर्वांचं वेगवेगळे असते, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 चुकीचं आहे. अशा प्रकारे यावर प्रश्न विचारले जातात आणि आपल्याला शांत चित्ताने ते सोडवायचे असतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, जुळ्या मुलांवर कोणत्या मानसशास्त्रज्ञाने प्रयोग केले? महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आहे डॉक्टर अर्नॉल्ड गिझेल यांनी जुळ्या मुलांवर प्रयोग केलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, अध्ययनात काही वेळा प्रगती थांबलेली असते, अशा अवस्थेला काय म्हणतात? म्हणजे अध्ययन करत असताना काही वेळा प्रगती थांबलेली असते, अशा अवस्थेला काय म्हणतात? तर अशा अवस्थेला पठार अवस्था असे म्हणतात. प्रश्न 22 नंबरचा प्रश्न, अभिरुची कमी होणे हे कशाचे कारण आहे? तर अभिरुची कमी होणे हे पठार अवस्थेचे कारण आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 23 नंबरचा प्रश्न आहे, कोणत्या मानसशास्त्रज्ञाने अध्ययन विषयक उपपत्ती मांडण्याचा पहिला बहुमान मिळवला? महत्त्वाचा प्रश्न आहे. अध्ययन उपपत्ती मांडण्याचा पहिला बहुमान एडवर्ड थॉर्नडाईक यांनी मिळवला. क्रमांक 24, मांजरावर प्रयोग कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केले? तर मांजरावर प्रयोग एडवर्ड थॉर्नडाईक यांनी केले आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 25 नंबरचा प्रश्न, उद्दीपक व प्रतिसाद SR बॉन्ड यांच्यावर भर कोणी दिला? तर यांच्यावर भर एडवर्ड थॉर्नडाईक यांनी दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 26, थॉर्नडाईकने भुकेलेल्या मांजरावर प्रयोग केला. या उपपत्तीचे 4 टप्पे. पहिला आहे, उद्दिष्ट किंवा हेतू स्पष्ट असतो. दुसरा, उद्दिष्टेच्या दिशेने शोधात्मक हालचाली होतात. तिसरा, योगायोगाने यश मिळते. आणि चौथा, चुकांचे प्रमाण कमी होऊन हेतू साध्य होते. आता बघा यावर प्रश्न कशा प्रकारे विचारला जातो की हे जे ऑप्शन आहे याला क्रमाने लावायचं असतं. आपल्याला क्रमाचा नंबर बदललेला असते आणि आपल्याला ते क्रमाने लावायचं असते. अशा प्रकारे हा प्रश्न विचारला गेलेला आहे. नंतरचा प्रश्न आहे 27 नंबरचा प्रश्न, थॉर्नडाईक यांचे अध्ययन विषयक 3 नियम कोणकोणते आहेत? तर 3 नियम आहे, सज्जतेचा म्हणजे तयारीचा नियम, दुसरा पुनरावृत्तीचा नियम आणि तिसरा परिणामाचा नियम. आता बघा यावर प्रश्न कशा प्रकारे विचारतात. आपल्याला अशा प्रकारे प्रश्न दिला जाईल की एक चुकीचा पर्याय दिला जाईल आणि हे 3 पर्याय दिले जातील आणि आपल्याला ओळखा लागेल की यातील चुकीचा पर्याय कोणता आहे. अशा प्रकारे यावर प्रश्न विचारला जाईल. लक्षात ठेवा. क्रमांक 28, खालीलपैकी या मानसशास्त्रज्ञाने 1913 मध्ये वर्तनवादी विचारसरणी मांडली. याचं उत्तर आहे वॅटसन यांनी 1913 मध्ये वर्तनवादी विचारसरणी मांडलेली आहे. 29 नंबरचा प्रश्न आहे, अभिजात अभिसंधान उपपत्ती कोणी मांडली? महत्त्वाचा सिद्धांत आहे. त्याचं उत्तर आहे पॅवलॉव. नंबरचा प्रश्न आहे, पॅवलॉव या शरीरविज्ञान शास्त्रज्ञाने कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला होता? तर शरीरविज्ञान शास्त्रज्ञ पॅवलॉव यांनी कुत्रा या प्राण्यावर प्रयोग केला होता. यावर आपल्याला कशाही प्रकारे जर प्रश्न विचारला गेला, जोड्या लावा किंवा 4 ऑप्शन बरोबर किंवा 3 ऑप्शन बरोबर कशाही प्रकारे विचारला गेला तर आपल्याला हा प्रश्न आणि हे प्रश्न सोडवता आले पाहिजे.
त्यानंतरचा प्रश्न 31 नंबरचा प्रश्न, B.F. स्किनर यांनी कोणती उपपत्ती मांडली? तर त्याचं उत्तर येणार आहे साधक अभिसंधान उपपत्ती. त्यानंतरचा प्रश्न आहे 32 नंबरचा प्रश्न, स्किनरने कोणत्या प्राण्यावर पक्ष्यावर प्रयोग केला होता? तो B.F. स्किनर यांनी कबूतर या प्राण्यावर प्रयोग केलेला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे 33 नंबरचा प्रश्न, मुलांना चांगल्या सवयी लावण्यासाठी कोणत्या पद्धतीचा उपयोग होतो? तो मुलांना चांगल्या सवयी लावण्यासाठी अभिसंधान पद्धतीचा उपयोग होतो. 33 नंबरचा प्रश्न आहे अध्ययनविषयक ज्ञानात्मक उपपत्ती कोणी मांडली? तर अध्ययनविषयक ज्ञानात्मक उपपत्ती जी आहे ते ब्रूनर यांनी मांडलेली आहे. मित्रांनो बघा, यावर जे अध्ययनविषयक उपपत्त्या आहेत यावर प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात की जास्तीत जास्त यावर प्रश्न जोड्या लावा, या प्रकारे यावर प्रश्न विचारले जातील. त्यानंतरचा प्रश्न आहे 35 नंबरचा प्रश्न, अध्ययन व अनुदेशन उपपत्ती कोणी मांडली? ही उपपत्ती आसुबेल यांनी मांडलेली आहे. प्रश्न क्रमांक 36, सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती कोणी मांडली आहे? तर ही उपपत्ती बांदुरा यांनी मांडलेली आहे. अल्बर्ट बांदुरा असे त्यांचे नाव आहे. प्रश्न क्रमांक 37, समान घटक उपपत्ती कोणी मांडली? तर समान घटक जी उपपत्ती आहे ते थॉर्नडाईक यांनी मांडलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न 38 नंबरचा प्रश्न, मानवतावादी मानसशास्त्राचे जनक कोण आहे? तर मानवतावादी जे मानसशास्त्राचे जनक आहे ते कार्ल रॉजर्स आहे. नंतरचा प्रश्न आहे एक घटक उपपत्ती सिद्धांत कोणी मांडला? तर हा सिद्धांत बिने टर्मन यांनी मांडलेला आहे. आता थोडंसं लक्ष द्या मित्रांनो की हे जे वन लाईन जे क्वेश्चन आहे यावर असं डायरेक्ट क्वेश्चन नाही विचारला जात. यावर जर प्रश्न विचारले जातात ते जोड्या लावा किंवा 3 ऑप्शन चुकीचे, 1 ऑप्शन बरोबर किंवा 3 ऑप्शन बरोबर, 1 ऑप्शन चुकीचा, अशा पद्धतीने जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. तरचा प्रश्न आहे 40 नंबरचा प्रश्न, द्विघटक उपपत्ती सिद्धांत कोणी मांडला? तर द्विघटक उपपत्ती सिद्धांत जे आहे ते स्पियरमन यांनी मांडलेला आहे. नंतरचा प्रश्न आहे मनोविश्लेषणवादाचे जनक कोण आहे? तर याचं उत्तर आहे डॉक्टर फ्राइड हे मनोविश्लेषणवादाचे जनक आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे क्षेत्रीय उपपत्ती कोणी मांडली? तर क्षेत्रीय उपपत्ती जी आहे ते लेविन यांनी मांडलेली आहे. प्रश्न क्रमांक 43, प्रभुत्व अध्ययन उपपत्ती कोणी मांडली? तर ही उपपत्ती ब्लूम यांनी मांडलेली आहे. क्रमांक 44, मर्मदृष्टीचा सिद्धांत कोणी मांडला किंवा समस्या मर्मदृष्टीने सोडवल्या जातात असे कोणत्या मानसशास्त्रज्ञाने म्हटले आहे? तर त्याचं उत्तर आहे कोहलर यांनी म्हटलेले आहेत. प्रश्न क्रमांक 45, कोहलरने रिकामी जागा नावाचा चिंपांजीवर प्रयोग केला होता. तर त्या चिंपांजीचं नाव होतं सुलतान. प्रश्न क्रमांक 46, विशिष्ट उद्दिष्ट प्राप्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधक म्हणून उपयोगी पडते त्या विशिष्ट क्रिया झाली त्याला काय म्हणतात? तर त्याला साधक अभिसंधान असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 47, अध्ययनामुळे होणारे बदल हे रिकामी जागा स्वरूपाचे असतात. ते बदल जे असतात अध्ययनामुळे जे बदल होतात ते कायम स्वरूपाचे होतात. प्रश्न क्रमांक 48, श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती कोणी मांडली? श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती ही गॅग्ने यांनी मांडलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 49 नंबरचा प्रश्न, अध्ययन प्रक्रियेवर परिणाम करणारे घटक कोणते? जे प्रक्रिया आहे यावर परिणाम करणारे महत्त्वाचे जे घटक आहेत ते आहे अनुवंश आणि परिसर. प्रश्न क्रमांक 50, व्यक्तिविकासात अनुवंशाचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे. बालकाचे व्यक्तिमत्व त्याचे पालक तसेच शिक्षक पूर्णपणे विकसित करू शकत नाहीत. अनुवंशाने प्राप्त होणाऱ्या गोष्टींचाही व्यक्तिमत्व विकासात महत्त्वाचा वाटा असतो. T.P. नन यांनी म्हटले आहे की जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील महत्त्वाचा घटक आहे. थोडक्यात अनुवंश हा व्यक्तिमत्व विकासातील शारीरिक गुणवैशिष्ट्य व बुद्धिमत्ता ठरवणारा महत्त्वाचा घटक आहे असे आपणास म्हणता येईल. या ठिकाणी अनुवंशासंबंधी माहिती दिलेली आहे. हे आपल्याला नीटपणे एकदम समजून घ्यायची आहे आणि यावर प्रश्न कशा प्रकारे विचारला जातो आपण पाहणार आहोत.
तर पहा यावर प्रश्न कशा प्रकारे विचारला जातो की व्यक्तिविकासात अनुवंशाचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा असतो. याला खालीलपैकी कोणते विधान समर्थन देत नाही, म्हणजे कोणते विधान चुकीचे आहे असं विचारलेलं आहे. तर बालकाचे व्यक्तिमत्व त्याचे पालक तसेच शिक्षक पूर्णपणे विकसित करू शकतात. अनुवंशाने प्राप्त होणाऱ्या गोष्टींचा व्यक्तिमत्व विकासात वाटा असतो. तिसरा ऑप्शन आहे जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील महत्त्वाचा घटक असतो. अंक 4 अनुवंश हा व्यक्ती विकासातील शारीरिक गुणवैशिष्ट्य व बुद्धिमत्ता ठरवतो. आता यातील जे चुकीचे विधान आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1, त्याचे पालक तसेच शिक्षक पूर्णपणे विकसित करू शकतात. हे विधान या ठिकाणी चुकीचे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे या संबंधी दिलेले 3 नियम खालीलप्रमाणे आहेत. पहिला आहे साधर्म्याचा नियम, दुसरा विविधतेचा नियम आणि तिसरा परागतीचा नियम. त्यानंतरचा प्रश्न आहे की अनुवंशासंबंधी 1860 मध्ये कोणी प्रदीर्घ संशोधन केले. त्याचं उत्तर आहे ग्रेगार मेंडेल यांनी प्रदीर्घ संशोधन केले 1860 मध्ये. प्रश्न क्रमांक 53 वाटाण्यावर प्रयोग करून कोणी संकर घडवून आणला. तर ते आहे ग्रेगार मेंडेल यांनी वाटाण्यावर प्रयोग करून एक संकर घडवून आणला होता. प्रश्न क्रमांक 54 मागील 3 वर्षाचे गुणदोष मुलात संक्रमित होत असतात असे कोणी शोधून काढले. तर ते ग्रेगार मेंडेल यांनी शोधून काढले की मागील 3 वर्षाचे गुणदोष मुलात संक्रमित होत असतात. प्रश्न क्रमांक 55 अनुवंश यापेक्षा परिसराला कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी जास्त महत्त्व दिले आहे. तर अनुवंशापेक्षा परिसराला डॉक्टर हेवर्ड व वॉटसन यांनी महत्त्व दिलेले आहे. अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 56 कोणतीही संवेदना निर्माण होण्यासाठी रिकामी जागा याची आवश्यकता असते. तर संवेदना निर्माण होण्यासाठी बाह्य उद्दीपक, ज्ञानेंद्रिय व मज्जासंस्था याची आवश्यकता असते. प्रश्न क्रमांक 57 संवेदना म्हणजे काय. एखादा चेतक दिसला की ज्ञानेंद्रिय उद्दीपक होतात. ज्ञानेंद्रिय म्हणजे कान, नाक याच्या बाह्य वस्तूच्या चेतकावर परिणाम होतो. याचे तयार झालेले परिणाम मज्जासंस्थामार्फत मेंदूकडे पोहोचवला जातो. मेंदूला बाहेर काही असल्याची जाणीव होते. बाह्य उद्दीपकासंबंधी अगदी प्रथम होणारी प्राथमिक स्वरूपाची मानसिक क्रिया होय. या मानसिक क्रियेला संवेदना असे म्हणतात. आता महत्त्वाचं आहे संवेदना म्हणजे यावर कोणताही प्रश्न आपल्याला आला तो आपल्याला सोडवता येतो. त्यानंतरचा प्रश्न आहे 58 नंबरचा प्रश्न अवबोध म्हणजे काय. अवबोध म्हणजे ज्या क्षणी संवेदनेला अर्थ प्राप्त होतो त्या क्षणी संवेदनेला अवबोध असे म्हणतात. प्रश्न आहे रमेशला हार्मोनियम वाजवता येते म्हणून तो व्हायोलिन वाजवायला लवकर शिकला. तसेच रीनाला बॅडमिंटन येत असल्यामुळे ती टेनिस खेळायला लवकर शिकली. या उदाहरणावरून शिक्षण संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीचा बोध होतो. तो या उदाहरणावरून शिक्षण संक्रमणाच्या समान घटक उपपत्तीचा बोध होतो. महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रकारे कसाही प्रश्न जर आला तर आपल्याला तो सोडवता आला पाहिजे. प्रश्न क्रमांक 60 कंठस्थ ग्रंथीतून पाजळणाऱ्या अंतःस्रावीचे प्रमाण कमी झाल्यास काय होतो. तर यामुळे बौद्धिक विकास खुंटतो. प्रश्न क्रमांक 61 उद्दीपक अस्पष्ट असला किंवा पार्श्वभूमी बदललेली असली तर ज्ञानेंद्रियाकडून चुकीचा अर्थ लावला जातो. याला काय म्हणतात. तर याला इंद्रिय भ्रम असे म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आहे की रस्त्यावर पडलेली दुधाच्या बाटलीचे बूत उन्हात चकाकते. आपल्याला ते रुपयाचे नाणेसारखे वाटते आणि आपण ते उचलतो. हे कशाचे उदाहरण आहे. तर हे उदाहरण इंद्रिय भ्रमचे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 63 नंबरचा प्रश्न कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो. हे कशाचे उदाहरण आहे. म्हणजे आपण जे निर्जीव पट्टा असतो त्याला अंधारात साप समजतो आणि म्हणजे आपला चुकीचा अर्थ लावतो. हे उदाहरण इंद्रिय भ्रमचे आहे कारण की आपण चुकीचा अर्थ लावतो म्हणून हे इंद्रिय भ्रम आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे की उद्दीपक समोर नसताना आपणास भास होतो अशा अवस्थेस काय म्हणतात. तर अशा अवस्थेस चित्तभ्रम असे म्हणतात. पहा चित्तभ्रम आणि इंद्रिय भ्रम यामध्ये काय फरक आहे की इंद्रिय भ्रममध्ये चुकीचा अर्थ काढला जातो आणि जे चित्तभ्रम असते त्यामध्ये या ठिकाणी कोणीही नसतो आणि आपल्याला असा भास होतो की कोणीतरी आहे. जसं आपण जर घरात एकटे असलो तर आपल्याला असं वाटते की घरात कोणीतरी आहे असं आपल्याला भास होतो. याला चित्तभ्रम असे म्हणतात.
त्याचा प्रश्न आहे, काही वेळा आपल्याला असं वाटते की आपल्याला मृत व्यक्ती हाक मारत आहे, त्याला काय म्हणता येईल? तर आपल्याला या ठिकाणी असं वाटते, जर आपण एकटं असलं आणि कोणीतरी हाक मारत आहे, मृत व्यक्ती हाक मारत आहे असं वाटतंय, तर ते चित्तभ्रमाचे उदाहरण आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, समोर उद्दीपक नसताना सुद्धा पूर्वी घेतलेल्या अनुभवांच्या आधारे आपल्या मनात पुनरुज्जीवन करता येते, त्याला काय म्हणतात? तर याला प्रतिमा असे म्हणतात. लक्षात ठेवायचे, महत्त्वाची व्याख्या आहे. या ठिकाणी चित्तभ्रम या बाबतीत आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की चित्तभ्रम या अवबोधातील दोषाच्या बाबतीत पुढीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे? या ठिकाणी अयोग्य विचारलेलं आहे की चित्तभ्रमातील उद्दीपक समोर नसताना भास होतो, मनाच्या विशिष्ट प्रकारच्या अवस्थेमुळे चित्तभ्रम होतात. तिसरा आहे, चित्तभ्रमात संवेदनाचा चुकीचा अर्थ लावला जातो. आणि चौथा आहे, मनाची अतिसंवेदनशील अवस्था हे चित्तभ्रमाचे कारण होय. पहा, यातील जो ऑप्शन क्रमांक 3 आहे, चित्तभ्रमात संवेदनाचा चुकीचा अर्थ लावला जातो, हे चुकीचे विधान आहे. कारण चुकीचा अर्थ ज्यात लावले जाते तो इंद्रिय भ्रम असतो. म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की चित्तभ्रम आणि इंद्रिय भ्रम यातील फरक समजायचा आहे, कारण यावर प्रश्न विचारलाच जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे 68 नंबरचा, ज्ञानेंद्रियाने घेतलेल्या अनुभवाच्या सहाय्याने प्रतिमेचे पुढील प्रकार पडतात. ज्ञानेंद्रिय म्हणजे आपले जे जीभ येते, त्यानंतर डोळे, कान, नाक हे सर्व ज्ञानेंद्रियमध्ये येते. तर त्याचे जे प्रकार आहे ते 6 प्रकार आहे. दृक प्रतिमा, गंध प्रतिमा, स्पर्श प्रतिमा, रस प्रतिमा, त्यानंतर गती प्रतिमा आणि औष्णिक प्रतिमा. पहा, यावर प्रश्न कशा प्रकारे विचारला जातो की आपल्याला एका अ गट आणि ब गट हे 2 गट दिले जातात आणि जोड्या लावा यावर प्रश्न विचारला जातो. आणि आपले हे प्रश्न चुकता कामा नये, कारण की एक अगदी सोपा प्रश्न आहे हा. त्यानंतरचा प्रश्न आहे की रिकामी जागा म्हणजे पूर्व अनुभवांचे स्मरण होय. तर पूर्व अनुभवांचे स्मरण म्हणजे कल्पना होय. त्यानंतरचा प्रश्न आहे 70 नंबरचा, कल्पनेचे महत्त्वाचे प्रकार. पहिला आहे पुनरुत्पादक कल्पना, दुसरा आहे व्यावहारिक कल्पना, तिसरा आहे स्वैर कल्पना आणि चौथा आहे सौंदर्यनिष्ठ कल्पना. त्यानंतरचा प्रश्न आहे, शाळेतील पहिला दिवस आपल्याला जसंचा तसा आठवतो किंवा एखादा आवडता चित्रपट पाहिल्यानंतर तो जसाचा तसा आठवतो, हे कोणत्या कल्पनेचे उदाहरण आहे? तर पुनरुत्पादित कल्पनेचे उदाहरण आहे. आणि यावर अशा प्रकारेच प्रश्न विचारले जातात. जर आपल्याला उदाहरण बदलून जर पुनरुत्पादित कल्पना, स्वैर कल्पना, सौंदर्यनिष्ठ कल्पनावर जर प्रश्न विचारला तो आपल्याला सोडवता आला पाहिजे. 72 नंबरचा प्रश्न आहे, घरांची रचना, रस्ते, पूल यांच्या व्यावहारिक पातळीवर उपयोग तसेच गुरुत्वाकर्षण व गतिविषयक नियम म्हणजेच वैज्ञानिक नियम हे कोणत्या कल्पनेचे उदाहरण आहे? तर हे व्यावहारिक कल्पनेचे उदाहरण आहे. यावर महत्त्वाचं म्हणजे वैज्ञानिक नियम यामध्ये येतात, हे व्यावहारिक कल्पना असते, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 73, चित्रकार साहित्यिक कल्पनाविलासात मशगूल असतात, त्यांच्या कृती रसिकांना मनस्वी आनंद देतात, हे कोणत्या कल्पनेचे उदाहरण आहे? तर हे सौंदर्यनिष्ठ कल्पनेचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 74, कल्पना अनिर्बंध असतात, यात कोणतेही नियम पाळलेले नसतात. या प्रकारच्या कल्पनेने ससा, वाघ, सिंह यांच्या मोगली बोलतो, घोडा आकाशात उंच उडतो, हे कोणत्या कल्पनेचे उदाहरण आहे? तर हे स्वैर कल्पनेचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 75, एखादी कथा किंवा कादंबरी वाचत असताना त्यातील प्रसंग आपल्या मनावर उमटतात. वास्तविक मूळ कल्पना दुसऱ्या कोणाची तरी असते, पण आपण ती अनुभवत असतो. अशा कल्पनांना रिकामी जागा कल्पना असे म्हणतात. हे अनुकरणात्मक कल्पना असतात. प्रश्न क्रमांक 76, पूर्वानुभव यांच्या विविध अंगाची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार, अशी विचाराची व्याख्या कोणी केली? तर अशी विचाराची व्याख्या मन या शास्त्रज्ञाने केली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे 77 नंबरचा की दैनंदिन जीवनात आपल्या विविध प्रकारचे अनुभव येतात, हे अनुभव पुन्हा पुन्हा अनुभवणे म्हणजे काय? तर असे अनुभव पुन्हा पुन्हा अनुभवणे म्हणजे स्मरण होय. प्रश्न क्रमांक 78, ज्ञानेंद्रियमार्फत ग्रहण केलेला अनुभव जपून ठेवणे म्हणजे काय? तर असा जो अनुभव असतो जपून ठेवणे याला धारणा असे म्हणतात. हे आपल्याला असे प्रश्न डायरेक्ट नाही येणार, हे आपल्याला जोड्या लावा किंवा मोठे लेन्सली क्वेश्चन यामध्ये असे प्रश्न येऊ शकतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, ज्या गोष्टी आपल्याला चटकन आठवतात त्या धारणेच्या पातळीला रिकामी जागा पातळी असे म्हणतात. तर अशा पातळीला बोधात्मक पातळी असे म्हणतात. महत्त्वाचा प्रश्न आहे, नोट करून ठेवा हे सारे प्रश्न.
त्यानंतरचा प्रश्न आहे, ज्या गोष्टी आपण प्रयत्नपूर्वक आठवतो त्याला रिकामी जागा असे म्हणतात. तर अशा बोधात्मक पातळीला उपबोधात्मक पातळी असे म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, लहानपणी पाठ केलेला एखादा श्लोक किंवा कविता आपण कित्येक वर्षानंतर आपण म्हणून दाखवतो. सायकल चालवणे किंवा पोहणे आपण विसरत नाही. हे कशाचे उदाहरण आहे? तर हे उदाहरण धारणेचे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, धारणेवर परिणाम करणारे घटक पुढील प्रमाणे आहे. तर धारणेवर कोणकोणते घटक परिणाम करतात? की अवधान, अभिरुची, भावना, अध्ययन पद्धती, चेतकाची तीव्रता आणि नाविन्याचाही धारणेवर परिणाम होतो. हे सर्व घटक धारणेवर परिणाम करतात. यावर कशाही प्रकारे जर प्रश्न आला तर आपल्याला सोडवता आला पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न आहे, वस्तू किंवा घटना समोर नसताना घडून येणाऱ्या स्मरणाला काय म्हणतात? अशा स्मरणाला प्रत्यावाहन असे म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, कल्पना ही आपल्याला कशाची देणगी आहे? तर आपल्याला ही बुद्धीची देणगी आहे. असा प्रश्न आहे, पूर्वी घेतलेला अनुभव कधी न आठवणे म्हणजे काय? तर पूर्वी घेतलेले अनुभव कधी न आठवणे म्हणजे विस्मरण होय. हे आपल्याला आठवण ठेवायचं आहे की विसरणे यावरून विस्मरण हा शब्द आपण आठवण ठेवू शकतो. पुढचा प्रश्न आहे, मानसशास्त्रज्ञाने 1885 मध्ये विस्मरण प्रक्रियेचा अभ्यास केला. म्हणजेच या मानसशास्त्रज्ञाने 1885 मध्ये विस्मरण प्रक्रियेचा अभ्यास केला होता. तर त्या मानसशास्त्राचं नाव आहे एबिंगहॉस. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान होय असे कोणी म्हटले? तर अशी व्याख्या अवधानाची टिचनेर या मानसशास्त्रज्ञाने केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, अवधान म्हणजे काय? एका वेळी आपल्याभोवती अनेक गोष्टी घडत असतात, पण त्यातील एका गोष्टीकडे आपले लक्ष केंद्रित झालेले असते. या गोष्टीकडे आपले लक्ष केंद्रित झालेले असते, तिच्याकडे आपले अवधान आहे असे आपण म्हणतो. एक उदाहरण म्हणजे आपण क्रिकेटचा मॅच पाहत असताना आपल्याला आजूबाजूच्याही म्हणजे गोष्टी दिसतात. टी व्हीवर आपण जेव्हा क्रिकेटचा मॅच पाहतो तर आपल्याला आजूबाजूचे टेबल वगैरे हे गोष्टी दिसतात, परंतु आपला जो लक्ष असतो तो फक्त क्रिकेटच्या मॅचवर असतो. तर हे अवधानाचे उदाहरण म्हणता येईल. बघा, अवधानाचे किती प्रकार आहे? प्रश्न आहे, अवधानाचे किती प्रकार आहेत? तर अवधानाचे 3 प्रकार आहे. एक अनैच्छिक अवधान, एक ऐच्छिक अवधान आणि एक अभ्यस्त अवधान, असे 3 प्रकार अवधानाचे पडतात. बघा, अनैच्छिक अवधान म्हणजे काय? हे अवधान इच्छापूर्वक किंवा हेतुपूर्वक नसते. इच्छा असो किंवा नसो त्याच्याकडे आपले लक्ष जाते, त्याला अनैच्छिक अवधान असे म्हणतात. हे अनैच्छिक अवधानाची व्याख्या आहे. त्यानंतर दुसरं जो अवधान आहे ऐच्छिक अवधान, मुळात आकर्षक नसलेल्या गोष्टीकडे प्रयत्नपूर्वक लक्ष देणाऱ्या अवधानास काय म्हणतात? तर अशा अवधानास ऐच्छिक अवधान असे म्हणतात. बघा, एक प्रश्न आहे, एखाद्या विषयात गोडी किंवा आवड निर्माण झाल्यानंतर त्या विषयाकडे आपोआप आपले लक्ष जाते. त्या विषयाकडे लक्ष देण्याची सूचना द्यावी लागत नाही. मन त्या विषयात रमून जाते, त्याला अभ्यस्त अवधान असे म्हणतात. हे अभ्यस्त अवधानाचे उदाहरण आहे. महत्त्वाचे प्रश्न आहे, अवधानावर नेहमी 2 ते 3 प्रश्न विचारले जातात, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, विचारले गेलेले 2-3 वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे, अवधान नियंत्रण करणारे अंतर्गत घटक कोणते आहेत? तर अंतर्गत घटक जे आहे, अभिरुची, नैसर्गिक गरज, तात्कालीन गरज आणि मनस्थिती, सवय हे अंतर्गत घटक आहे. त्यानंतर अवधान नियंत्रण करणारे बाह्य घटक कोणते आहे? पहा, उद्दीपकाची तीव्रता, आकार, हालचाल, विरोध, सजावट, नाविन्य, पुनरावृत्ती, पुनरावृत्तीलाच आवर्तने असेही म्हणतात आणि परिवर्तन हे अवधान नियंत्रण करणारे बाह्य घटक आहे. यावर पण प्रश्न विचारला जातो, परंतु प्रश्न कसा विचारतात? बघा, खालील दिलेल्या अवधानाच्या घटकापैकी बाह्य घटक कोणता? आता आपल्याला यापैकी बाह्य घटक ओळखायचं आहे. ऑप्शन आहे अभिरुची, नैसर्गिक गरज, सवयी आणि हालचाल. यापैकी बाह्य घटक कोणता आहे? बाह्य घटक हा हालचाल हा आहे. ऑप्शन क्रमांक 4. 95 नंबरचा प्रश्न आहे की प्रेरणा म्हणजे काय? तर प्रेरणा म्हणजे वर्तनाला दिशा देणे म्हणजे प्रेरणा होय. त्यानंतरचा 96 नंबरचा प्रश्न आहे, साध्य करण्यास प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकून धरणाऱ्या शक्तीचे मिश्रण म्हणजे प्रेरणा होय. अशी व्याख्या कोणी केली? अशी व्याख्या लिंडसले यांनी केली. त्यानंतरचा प्रश्न आहे 97 नंबरचा की प्रेरणेचे वैशिष्ट्य खालीलप्रमाणे आहेत. आता प्रेरणेवर कशा प्रकारे प्रश्न विचारला जातो ते पाहणार आहोत आपण. पहिले वैशिष्ट्य पाहून
की मानवी वर्तनाला दिशा देण्याचे सामर्थ्य प्रेरणेत आहे. दुसरा, प्रेरणेमुळे विशिष्ट गोष्टींची निवड होते. तिसरा, प्रेरणेत सातत्य असते. चौथा आहे, वर्तन पूर्ण होईपर्यंत प्रेरणा कार्यरत असते. आणि पाचवा आहे, प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक समतोल साधला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे, कृती, पुनरावृत्ती, यश, अपयश, अभिरुची, प्रतिष्ठा, जीवनविषयक ध्येय गाठणे हे कोणत्या प्रेरणेचे उदाहरण आहे? तर हे व्यक्तिगत प्रेरणेचे उदाहरण आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, सुरक्षा, समाजमान्यता, जोडीदाराची गरज, परावलंबित्व हे कोणत्या प्रेरणेचे उदाहरण आहे? तर हे सहवास विषयक प्रेरणेचे उदाहरण आहे. या प्रेरणेवर पण एक प्रश्न असतोच. कोणती परीक्षा, महाटीटी पेपर 1 असो किंवा 2 असो, यावर प्रश्न असतोच म्हणजे असतोच. लास्ट प्रश्न आहे, श्रेष्ठत्व, सत्ता, स्थैर्य हे कोणत्या प्रेरणेचे उदाहरण आहे? तर हे सारे प्रतिष्ठा विषयक प्रेरणेचे उदाहरण आहे. मित्रांनो, बघा, आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि राहिलेले मानसशास्त्राचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपल्याला दुसऱ्या व्हिडिओमध्ये लवकरच उपलब्ध करून देणार आहोत. धन्यवाद.